तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा नवीन यूट्यूबर विवेक जाधव ब्लॉगर. तर आज आपण जाणार आहे सहलीला आणि मी तुम्हाला दाखवणार आहे सहलीचे ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण डायरेक्ट शाळेत चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आता आपण डायरेक्ट शाळेकडे निघलेलो आहोत, कारण आमची बस वेट करते आणि आम्हाला तिथे जार पण भरून द्यायचे, त्यामुळे आम्ही थोडं लवकर चाललेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण डायरेक्ट शाळेतच पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता ही बस. तर मित्रांनो, आता डायरेक्ट सहल निघलेले आहे. आता गाडी चालू झाली आहे आणि आता आम्ही शाळेच्या बाहेर जाणार आहोत आता लगेच शाळेच्या बाहेर आम्ही जाणार आहोत. बस चालू केलेली आहे. आता डायरेक्ट तुळजापूरकडे जाणार आहे. आता आमचे बालक सोडायला बाहेर थांबलेले आहे. आता बस निघलेली आहे. सगळे बरं देवांच्या नावाने सुरुवात करून निघलेले आहेत आणि इकडे पालक या साईडने काही प्लस त्या साईडने काही पालक थांबलेले आहेत आणि आता आम्ही डायरेक्ट निघलेलो आहे. डायरेक्ट आता गाडी बस निघलेली आहे. आता डायरेक्ट शाळेच्या बाहेर आम्ही चाललेलो. डायरेक्ट सहलीला आहे. हा आनंद आहे ना, खूप असा वेगळाच आनंद आहे. पोरं धिंगाणा बस निघलेले आले. चांगलं बोले. आता पोरांचा धिंगाणा वेगळ्याच आनंदात साजरा होणार आहे. पोरांनी देवाच्या गाण्यापासून सुरुवात केलेली आहे. दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव जय देव जय आता खूप आनंद हा वेगळ्या स्तराला चाललेला आहे. गावाच्या बाहेर आता सहल चाललेली. फळीवर बंधना सरसोंड जय देव जय देव जय जय देव जय मंगलमूर्ती. जय देव जय देव. आता आम्ही गावाच्या बाहेर चाललेलो आहोत.
बाकी सगळे नुसतं पाहतच राहणार आहे. आता कोण की निघलेला आहे गावातून बाहेर. तर मित्रांनो आता सध्या तुळजापूरला पोहोचलेलो आहोत. आता सध्या मित्रांनो तुळजापूरच्या देवीच्या गेटवर पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालं आहे आणि मंदिराच्या बाहेर फोटो काढायला बसलेलो आहोत. आता तुळजापूर दर्शन झालेलं मित्रांनो. आता पुढे पंढरपूरला चाललेलो आहोत. आता तुळजापूरच्या बाहेर चाललेलो आहोत. आता सध्या पोहोचलेलो आहोत आपण पंढरपूरला. पळून मग पटकन. ओहो ओहो नीचे नीचे देखो. हे बघा आपण चाललो आहे. इथं खूप गर्दी असल्यामुळे आता आम्ही मंदिरात जाऊ शकणार नाही, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेणार आहोत. आता संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या दर्शनाला आलो होतो. आतमध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे इथं काय व्हिडिओ काढता नाही आला. आता बाहेरून तर तुम्हाला दाखवतोय. एवढं तू व्हिडिओ काढतो. एवढे माल फक्त पाठवूया. स्कूल में ना जंजो बर्थडे वो ना ब्रिटानिया जो केक
दर्शन करना था तर मित्रांनो, तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आपण तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची देवीचं दर्शन घेतलेलं आहे. याच्यानंतर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला राधानगरी अभयारण्य, कनेरी मठ, ज्योतिबाचं दर्शन तर दाखवणारच आहे. त्यानंतर फोंडा घाट पण दाखवणार आहे. आणि तुम्ही सगळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही सगळे